तर इकडे सगळं काही सामान घेतले जे काही मसाल्याला लागतं. फायनली सगळं काही भाजून झालं. इकडे बघू शकताय तुम्ही सगळे काही मसाले याच्यामध्ये भाजून घेतलेले. मसाला बनलेला आहे, बघू शकताय तुम्ही किती छान कलर आलाय मसाल्याला. तर इकडे मावशी आणि काका आले. तर अनुचं केळवण होतं. अनु येते ती तिच्या फ्रेंडकडे गेली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही घरामध्ये बनवतोय मिरची आणि मसाला. तर आणि आजचा दिवस कसा होतोय ते तुम्हाला व्हिडिओमधून पूर्ण समजेलच, सो आपला व्हिडिओ नक्की बघा. तर आज आम्ही बनवतोय मसाला घरच्या घरी. दरवर्षीच घरच्या घरीच बनवतो. तर इकडे सगळं काही सामान घेतले जे काही मसाल्याला लागतं. तर आपण आईंना विचारू की काय काय सामान घेतलंय. तर आम्ही बनवतोय अर्धा किलोचा मसाला, कारण की मागच्या वर्षीचा आमचा थोडासा शिल्लक आहे, त्याच्यामुळे मग अर्धा किलोचाच करतोय. तर आई सांगतील आपल्याला काय काय घेतलंय. अर्धा किलो लाल मिरच्या आहे, तर त्या निवडून घ्यायच्या, आधी वाळवून घ्यायच्या. म्हणजे निवडून वाळवून, नाही तर मग आपण काय करतो, काही काही आणल्या का आपण अर्धा किलो आणतो हिशोबाने, पण जेव्हा आपण निवडतो त्याच्यातली देठ गेल्यानंतर त्या मिरच्या कमी होत्या, वाळवल्यानंतर पण कमी होत्या. वाळवल्यानंतर वजन करायचं देठ काढल्यानंतर. तर मग आम्ही ह्या घेतल्या लवंगी मिरच्या घेतल्या अर्धा किलो, त्याचे देठ काढले, वाळवून घेतलेले आहे. आणि थोड्या तरीच्या पण मिरच्या घेतल्या, बेडगी पावशर तरी येण्यासाठी बेडगी मिरची, कारण ही कमी झाली ना वाळवून आणि देठ वगैरे काढून. मग ही पण वाळवून देठ काढून कमी झाली, मग ती थोडीशी अर्धा किलो जास्त बनली. आणि त्याला अर्धा किलो मिरचीला अर्धाच किलो खोबरं, अर्धा किलो धने आणि बाकीचे सामान सगळं आपल्याला मसालेवाले देताचे. आपण त्यांना सांगितलं का अर्धा किलोचं द्या, 1 किलोचा द्या, तर एवढं अर्धा किलोचं सामान आहे. तर याच्यामध्ये सगळे मसाले, असं खडे मसाले आपले, लवंग, दालचिनी, बडीसोप, तेजपान वगैरे सगळं काही असतं. खूप साऱ्या वस्तू असतात. तर बघू शकताय तुम्ही इकडे. आपण मसाल्याच्या दुकानात जाऊन अर्धा किलो किंवा 1 किलोचं जे काही आपण प्रमाण सांगतो ना, त्याप्रमाणे आपल्याला ते सगळं काही सामान काढून देतात. तर आम्ही हे अर्धा किलोचं सगळं काही सामान इकडे घेतलेलं आहे. आणि आता आम्ही मसाला बनवणार आहोत. सकाळी सकाळीच भाजतोय, कारण की दुपारी खूप सारं ऊन असतं. सगळं काही एक एक करून भाजून घ्यायचं. कढईमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि सगळ्या वस्तू अशा भाजून घ्यायच्या एक एक करून. आणि तेल पण जास्त नाही टाकायचं भाजायला, कारण मग तो मसाला खूप तेलकट होतो आणि आपल्याला कसं वर्षभर ठेवायचा राहतो. जास्त तेलाचा मसाला पण तो मग टिकत नाही आणि गिरणीला चिटकतो, बारीक डाळल्याने जात. बाकीचे खडे मसाले, धन आणि मिरच्या लास्टला. तर सगळं काही आता भाजून झालंय. इकडे मूळ लावायला आई आलंय. तर लग्न आहे, प्रतीक दादाचं लग्न आहे. तर त्यांचं लग्न आहे, सो ते मूळ लावायला आले होते. या पुऱ्या करायला, या सगळेजण सगळे या लग्नाला नक्की, सहकुटुंब सहपरिवार. आणि आज मस्त असे आंबे आणले पिकलेले, खूप मस्त. तर आम्ही आज रस बनवतोय आणि आज आम्ही रस आणि शेवया खाणार आहोत. सो मस्तपैकी रस वगैरे बनवून घेते. तर फायनली सगळं काही भाजून झालं. इकडे बघू शकताय तुम्ही सगळे काही मसाले याच्यामध्ये भाजून घेतलेले, जे काही खडे मसाले असतात ते भाजलेले. इकडे खोबरं भाजले, धन, मिरच्या, या 2 प्रकारच्या ज्या मिरच्या होत्या त्या सगळं काही आता भाजून झाल्या. थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आई जाणार आहे गिरणीमध्ये दळायला. कांडप मशीनमधून दळून आणायचंय, सो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आता आम्ही मस्त असं रस शेवया खातोय, छान अशा शेवया आणि त्यांच्यासोबत रस. इकडे इतका सारा रस बनवलाय, शेवया आणि सगळं तर भाजून झालं, तुम्हाला दाखवलंच. आणि आता सगळं एका डब्यामध्ये भरलंय हे मसाल्याचं सामान, म्हणजे की जे मसाल्यासाठी भाजून घेतलं ते. आणि आता आई दळायला चाललंय. खोबरं वेगळं घेतलं, ते वेगळंच घ्यावं लागतं त्याच्यामुळे. आणि मिरच्या आणि बाकीचे जे मसाले होते ते सगळे काही एकत्र केले.
सो असं काही बनले. आता बघूया मसाला कसा तयार होऊन येतो, त्याचा कलर वगैरे कसा येतो ते पण तुम्हाला दाखवते. तर मसाल्याचं तर तुम्ही सगळंच बघितलं. आणि हे सामान आहे मिरचीसाठी. तर लाल मिरची बनवायला तर 1 किलो मिरची घेतली आहे. धन, जिरे, ओवा, खसखस, हिंग, काळे मिरे, तेजपान हे सगळं घेतले. आणि ओवा का बरं टाकतात तर मिरचीला म्हणजे आपण वर्षभर साठवून ठेवतो ना, तर तिला जाळं वगैरे नको लागायला, त्याच्यामुळे ओवा टाकतात. तर हे सगळं मिरचीचं सामान आहे आणि मसाल्याचं रेडी आहे. तर आता आई चाललंय मिरची आणि मसाला दोन्हीही दळायला. कांडप मशीनमधून दळायचं आहे. हां, आमच्या इथे सिल्लरमध्ये भरपूर कांडपच्या गिरण्या आहे. भरपूर आहे आता, हां, सगळीकडे कांटप झालेली. तर आई चाललंय आता दळायला. तर आमच्या घरापासून एक जवळच थोड्याच अंतरावर एक गिरणी होती, ते कांडप मशीन आहे. तर मिरची मसाला दोघेही तिथे बनतं, म्हणजे कुटून वगैरे देतात ते. तर बघू शकता इकडे तुम्ही ऑलरेडी मिरची वगैरे कुटायचं काम चालू होतं. आधीशी थोडीशी दळण वगैरे घेता वाटतं आणि परत कांडप मशीनमध्ये टाकतात. तर खूप छान पद्धतीने अशी मिरची वगैरे मसाला दळून आणला. आणि खूप मोठी गिरणी, तिथे हळद, मिरची, मसाले, आपले रोजचे नेहमीचे गहू वगैरे सगळं काही दळण तिथे चालू असतं. तर फायनली मसाला बनलेला आहे. बघू शकताय तुम्ही किती छान कलर आलाय मसाल्याला. बघू शकता, हे बघा, वास पण एकदम मस्त येतोय. मोबाईलमध्ये थोडासा कलर चेंज होतोय पण एकदम मस्त बघू शकताय तुम्ही असा काही कलर आलाय. आणि इकडे मिरची आहे, तर मिरचीचा पण असा काही कलर आलेला आहे. हे बघा, दोघेही बनले मस्तपैकी. मिरची आणि मसाल्याला खूप छान कलर आलेला आहे. आता हा वर्षभर वापरायचा. तर आज मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी आणि थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आहे अनुचं केळवण. सो तीच तयारी वगैरे चालू आहे. सो बघत राहा आपला पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत. इकडे मम्मीचा चालू आहे स्वयंपाक. मम्मी पोळ्या बनवतीये. काय स्वयंपाक आहे मम्मी? पुरणपोळी. पुरणपोळीचा स्वयंपाक आहे. अरे वा, आज मस्त पुरणपोळीचा बेत, केळवण स्पेशल. तर इकडे मम्मी पोळ्या करते, पुरण वगैरे सगळं रेडी आहे. आणि बाकीचं काय काय झालं दाखवते तुम्हाला. इकडे मस्त असं सार रेडी आहे, सार बनलेला आहे. भात पण झालाय इकडे. आता फक्त पोळ्या आणि गरमागरम भजी वगैरे बाकी आहे. सो ते करतो. आणि तर इकडे मावशी आणि काका आले. तर अनुचं केळवण होतं. अनु येते, ती तिच्या फ्रेंडकडे गेली होती. तर इकडे मस्तपैकी जेवणाचा मेनू आहे, पुरणपोळी आणि रस. तर त्यांना पण लग्नाला जायचं आहे, सो ते पण घाईघाईमध्ये चालले, त्याच्यामुळे मस्त निवांत जेवण करा. आणि अनु येतेच आहे थोड्या वेळात. इकडे आता अनु पण आली आहे, घाईघाईत आली आहे, पण 2 मिनिटं का व्हायना आली आहे मावशीच्या घरी. सो आता जेवण वगैरे करेल ती पण. आणि मावशी काका त्यांचं सगळ्यांचं जेवण झालंय. बाहेर डीजे आणि फटाके वाजतात, त्याच्यामुळे. मौल्या, घाबरतो ना तू? काय रे घाबरतो तो फटाक्यांना, म्हणून घरामध्ये येऊन बसला. आता आम्ही इकडे जेवण करतोय, पुरणपोळीचं जेवण करतोय. आता आम्ही स्वरा, वहिनी, मी आणि मम्मी गरमागरम पोळ्या बनवून देते आम्हाला. सो आम्ही मस्तपैकी जेवण करतो. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.
Thank